आपल्यासोबत शिवसेना आमदार सदा सरवणकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। उद्या खरं तर विधान परिषदेची निवडणूक आहे, सर्व आमदारांना एकत्र ठेवलं गेलेलं आहे। नेमकी कसली भीती वाटते, एकंदरीत निवडणूक कशी जाणार आहे, एकत्र येण्याचं कारण काय? निवडणूक म्हटल्यानंतर त्यामध्ये चुरस आहेच आणि प्रत्येक पक्ष आपली जी असलेली मतं ही सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आमदारांना त्या प्रकारचं प्रशिक्षण वगैरे एकत्र ठेवून दिलं जात आहे। मला असं वाटतं निवडणूक जिंकणं हाच यामागचा उद्देश आहे। निवडणूक जिंकणं यामागचा उद्देश असला तरी एकंदरीत पाहिलं गेलं मतांची गणित, मतांची आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडीने 3 उमेदवार रिंगणात उतरवले। नेमकं गणित काय असेल, कोणाचा पत्ता कट करण्यासाठी तिसरा उमेदवार आहे? आता हे काळच आणि वेळ ठरवेल। उद्या मतदान आहे, कोण जिंकेल आणि कोण हरेल हे उद्या आपल्याला कळेल। मात्र महायुतीकडे पूर्ण मतदान आहे आणि त्यांनी उभे केलेले सगळे उमेदवार निवडून येतील असा विश्वास आहे। नक्की ज्या प्रकारे विश्वास व्यक्त केला जातोय, मात्र महाविकास आघाडीकडूनही सांगितलं जातं की आमचे सगळे उमेदवार विजयी होतील। निवडणुकीला उभा राहणारा प्रत्येक जण मी विजयी होईल किंवा प्रत्येक पक्ष आपले सगळेच विजयी होतील असं सांगतात। लोकांसमोर आकडेवारी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की महायुतीची जे उमेदवार आहेत ते सगळे विजयी होतील। सरवणकर साहेब, एक जाणून घ्यायला आवडेल की जरी सगळे एकत्र असले आमदार तरी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती तुम्हा सगळ्या आमदारांना, नेमकी काय चर्चा झाली होती सांगू शकाल? मध्यरात्रीच्या त्या बैठकीमध्ये मी नव्हतो, उशिरा आले साहेब, आम्ही वाट बघत बसलो, उशिरा आले आणि त्यामुळे आम्ही रूम मध्ये होतो। साहेब काही लोकांना भेटून गेले। विधान परिषदेची निवडणूक म्हटली का काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असं विरोधक म्हणतात, तुमच्या संपर्कात किती आमदार आहेत? वर्षानुवर्षाची ती एक प्रथा होऊन गेली आहे। सगळेजण समोरच्याला आपण जास्तीत जास्त आमदारांच्या संपर्कात असल्याचं भासवतात, पण प्रत्यक्षात प्रत्येक आमदार हा एखाद्या पक्षाशी निगडीत असतो आणि तो त्या पक्षालाच मतदान करतो। अशा प्रकारचं साधारणतः आजपर्यंत आपण बघत आलोय। एक शेवटचा प्रश्न आहे, घोडेबाजार होण्याची शक्यता आहे? मला असं वाटत नाही तसं काही होईल। तर आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर हे होते शिवसेना आमदार सदा सरवणकर। ज्या प्रकारे आपण पाहतो एकंदरीत सर्व आमदार हे एका हॉटेलमध्ये पक्षप्रमुखांच्या नजर कैदेत होते। उद्या विधान परिषदेची निवडणूक आहे, नेमका निकाल काय लागतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।